रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्याच्या सिंहगड पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। अमोल, कुठेतरी रुपाली चाकणकर यांच्या सुद्धा आता अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। सकाळी ज्यावेळेस मतदान केंद्रावरती त्या गेलेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी ईव्हीएमची जी मशीन असते त्याच्या समोरच्या बाजूला त्यांनी पूजा केलेली होती आणि स्वतः सोशल मीडियावरती त्यांनी हा फोटो आणि व्हिडिओ आहे तो पोस्ट केलेला होता। पण याच्यावर जे आक्षेप आहे तो विरोधी गटाने घेतलेला होता आणि त्यानंतर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार देण्यात आलेली होती आणि आता सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये या संपूर्ण व्हिडिओची खातरजमा केल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या विरोधात देखील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाने सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यामुळे आज दिवसभरामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा मतदान पार पडत असताना वेगवेगळ्या अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामध्ये आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाने जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याचं उल्लंघन होताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता रुपाली चाकणकर ज्या अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांच्याकडूनच अशा पद्धतीच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।